VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आली आहे गुंतण्या आतुर फिरवणीचा पुढचा भाग. पुढच्या भागाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्टसुद्धा ऐकून घ्या. सुरुवात करते गुंतण्या आतुर फिरवणी भाग 17. इकडं घरी गौरी आवाहन झालं आणि पर्णिका गौरींना सजविण्यात गुंतलेली. रांगोळी काढणं, साफसफाई करणं, कितीतरी कामामागोमाग चालूच होती. कृती आज लवकर घरी आलेली, तीही तिला मदत करत होती. पर्णीचाही दिवस तर असाच कामात निघालेला. गौरींना सजवून होतंय तोपर्यंत चहा पाण्याची वेळ झाली आणि सायंकाळचे चहा पाणी होईपर्यंत रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ होऊ लागलेली. आता पर्णिकाला स्वयंपाकाला लागावंच लागणार होतं, पण आज जसजसा अंधार होऊ लागला तिचे डोळे केतनच्या वाटेकडे लागून राहिलेले. सचिन भाऊजींचा नंबर मिळवायचा हे सुद्धा तिच्या बॅक ऑफ द माइंड चालूच होतं. घड्याळात पाहिलं तर आता 7 वाजत होते. केतन ऑफिसमधून यावेळीच निघत असतात. निघाले का पाहतेच तिच्या मनात आलं तसं तिने बेडरूममध्ये येऊन त्याला कॉल लावला. रिंग होणारा फोन काहीच सेकंदात उचलला. हा बोल ना पर्णी, काही काम होतं का? कधी निघणार आहात केतन? निघतोय आता काहीच वेळात. काही काम होतं का पर्णी? बोल ना. नाही तसं काही नाही आहे, पण समजा काम नसलं तर मी फोन करायचा नाही का? तिच्या या बोलण्यावर तो हसला. हो ऑफकोर्स बोलू शकतेस, पण मी आता ऑफिसमध्ये आहे ना पर्णी, आणि मला इथं कामही असतं, कळलं? हो माहिती आहे मला, तरीही बोला ना 2 मिनिट. केतन ॲक्च्युली आय मिस यू. ती म्हणाली तसं तो त्याच्या हातातले काम आवरत तिच्याशी बोलत होता आणि तिचे हे शब्द ऐकताच त्याचे हात थांबले. ओ, हे काय ऐकतोय मी आज? माझी बायको एवढी मिस करते मला. आय मिस यू टू पर्णी. काय ग, काही हवंय का? काही नकोय, तुम्ही घरी या फक्त, मी वाट पाहते तुमची. ओ हो का, आज माझी एवढी वाट पाहत आहेस, मला मिस करत आहेस? हा पर्णी, कालपासून तू वेगळीच वाटत आहेस हा पर्णी, बट आय लाईक इट. काही नाही हो, सहजच. आणि हो केतन, माझ्यासाठी मोबाईल ऑर्डर केलात का हो? ओ अरे विसरलोच, एक काम करतो, घरी आल्यावर मोबाईल ऑर्डर करतो. ए पर्णी, एवढं हातातलं काम संपवतो आणि निघतो यार, नाहीतर मला इथंच थांबावं लागेल ग. हो हो ठेवते, पण ऐका ना केतन. हो बोल ना पटकन. अहो मी विसरलेच होते सांगायला, आजही येताना आंबा बर्फी आणा ना, उद्या गौराई समोर मांडायची आहे. वा, काय मग केतन, मजा आहे नाही तुझी? परवा लोणावळ्याला जातोय वाटतो कियारासोबत. तो पर्णीचं वाक्य ऐकत होता आणि ते संपतंय तोपर्यंत सचिनात आलेला त्याला बोलून रिकामा झाला. तू तू काय मूर्ख. पर्णी, मी नंतर बोलतो, घरी आल्यावर बोलू, म्हणत हळूच तिला म्हणत त्याने पटकन फोन कट केला. सचिन, तू काही दुश्मन आहेस का रे माझा? हातातला फोन टेबलवर आपटत केतन रागाने उठला. एक्झॅक्टली हाच प्रश्न मला तुला विचारायचा आहे. अरे यार, मॅड झालायस का तू? अशी एक ठेवून देईन ना. आत्ता पर्णी फोनवर होती यार, तुला काही अक्कल आहे का? केतन त्याच्यावर धावूनच गेला. मग कळू दे ना वहिनींना, तुझं इथं त्यांच्या डोळ्यामाघारी काय चाललंय? अरे काय चाललंय माझं? तू प्लीज मनगडंत कहाणी बनवू नकोस हा. मी एकदा सांगितलं ना की तिच्यात माझ्यात मैत्रीशिवाय काही नाहीये, मग का वाढवतोयस तू? यात आपली मैत्रीही भरडली जाते, तुला समजतच नाहीये का? हे तुला समजायला हवं. डोळे उघडे ठेवून लोक वाचायला शिक, नाही तर उशीर होईल केतन. आणि काहीच नाही तुमच्या, तर ती लंच टाईममध्ये अशी तुला ओढतच का घेऊन गेली सांग ना. अब्बे यार सचिन, आय एम टेलिंग यू, माझ्या पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करू नकोस, नाहीतर काय केतन? नाही आता बोलूनच टाक. एका फालतू मुलीसाठी तू आपल्या मैत्रीलाही विसरत असशील तर? अरे यार, तुला कोणी अधिकार दिला तिला फालतू म्हणायचा? ती फक्त मॉडर्न आहे, थोडी बिनधास्त आहे, ठीक आहे ना, तिचा प्रॉब्लेम आहे, आपल्याला काय करायचंय? मी फक्त एवढंच म्हणतोय, एवढ्या गोष्टीचं एवढं मोठंही करू नकोस की. मी आय कम इन? एवढ्यात पुन्हा कियारा डोकावली होती.
सचिनने आणि केतननेही डोअरकडे सोबतच पाहिलं आणि सचिनने पुन्हा नाखुशीने केतनकडे पाहत उपहासाने मान हलवली. येस कम, तिला म्हणतात सचिन मात्र सरळ निघून गेला. केबिनमध्ये तंग झालेलं वातावरण बहुतेक कियारालाही जाणवलं असावं. निघतोयस का आता? हो. काही काम होतं का? नाही, काम असं नाही आहे. ॲक्च्युली केतन, मी आज माझी स्कूटी आणली नाही आहे. अरे काल बंद पडली आहे, सो मला सोडशील प्लीज? बघ म्हणजे जमत असेल तर, नाही तर मी जाते आपलं ऑटोने. बरं चल सोडतो, तू खाली वेट कर, मी आलोच आवरून. ओके म्हणत जायला वळलेली ती पण काय माहीत काय मनात आलं म्हणून पुन्हा केतनच्या दिशेने वळली. नाही तर राहू दे केतन. आय नो मी आले तेव्हा सचिन सरांनी कसं रिॲक्ट केलं. उगाच माझ्यामुळे ते तुला प्रॉब्लेम क्रिएट करतील, त्यापेक्षा मी जाते माझी मी. कियारा नाटक करत म्हणाली. कियारा, जर आपल्या मनात काही नाही आहे तर कोणालाच घाबरायची काही गरज नाही आहे. तू हो पुढे, मी आलोच. आर यू सिरियस केतन? येस. ओके म्हणत ती वळली आणि गालात जिंकल्याचं स्मित घेऊन पार्किंगमध्ये जायला निघाली. काहीतरी मनाशी विचार करत तो उरलेलं काम तसंच ठेवून घरी जायला निघाला. इकडं केतनने पर्णीचा फोन कट केला, पण कोणीतरी आत येऊन बोललेलं ते वाक्य मात्र पर्णीला चांगलंच ऐकू गेलेलं आणि ते वाक्य ऐकून तिच्या मनात प्रचंड उद्रेक झाल्यासारखं वाटू लागलेलं. ती क्षणभर स्तब्ध झालेली. अजून एक गोष्ट कळल्याने ती राग आणि अस्वस्थतेमध्ये थरथरू लागली होती. एक बाजूला केतन अजूनही गोड बोलून तिला फसवतोय असं वाटू लागलेलं आणि दुसरीकडे कियाराचा तो चेहरा आठवून तिला आणखीनच चिड येऊ लागलेली. तिचं मन उगाचच सैरभैर झाल्यासारखं झालं. कधी एकदा केतन घरी येतोय असं झालेलं तिला. आईंचा आवाज आला. पर्णी, ए पर्णी, अगं वर काय करत आहेस? स्वयंपाकाला लागतेस का बेटा? हो आई आलेच म्हणत डोळ्यांतून गालावर ओघळलेला अश्रू तिनं पुसला आणि नॉर्मल होत फोन घेऊन खाली आली आणि किचनमध्ये येत स्वयंपाकाला लागली. जेवण वगैरे बनवून झालं. आता आरती करायची होती पण केतनचा अजून पत्ता नव्हता. पर्णी, केतन कुठं आलाय? फोन करून बघ बरं त्याला. घरात देव बसलेत, आता जरा लवकर घरी यायला काय होतं त्याला? आरती करायची असते, कळत नाही का एवढंही? बाबांचा आवाज आला. हो पाहते बाबा म्हणत तिनं फोन हातात घेतला. 7 वाजता फोन केलेला, आता 8:30 होत आलेले तरीही बाबांच्या सांगण्यावरून तिनं त्याला मनात नसताना फोन लावला, कारण आता जरा ती चिडलीच होती त्याच्यावर. तिनं केतनला नंबर लावला. त्याला रिंग जाऊ लागली होती. एक रिंग वाजण्याआत समोरून कॉल कट झाला. त्याने असा कॉल कट केला पाहून पर्णी अस्वस्थ झाली, पण तिचं दाराकडे नेमकंच लक्ष गेलं तर तो तिला आत येताना दिसला. तिने त्याच्याकडे पाहताच थोडी रागानेच मान वळवली आणि उगाच देवापुढे जाऊन आरतीची तयारी करू लागली. बाबा हा बघा भैया आला इकडे, कौस्तुभ म्हणाला. केतन काय रे, घरात सण सूद आहे, काही आहे की नाही? जरा लवकर यावं, आरती वगैरे असते. अहो आलोय ना आता. पर्णी हा टिफिन ने. कृती तेवढा टिफिन घेतेस? माझ्या आरतीची तयारी चालली आहे. तिने तिथूनच न वळता कृतीला आवाज देऊन सांगितलं आणि तिचं हे बोलणं आठवून त्याला आठवलं तिने आज आंबा बर्फी आणायला सांगितली होती. ओ शिट, विसरलो. त्याचा हात तिच्याकडे पाहत केसात गेला जी त्याच्याकडे पाहत नव्हती. त्याला अर्थात कल्पना होती पर्णी का चिडली असेल, पण आता सर्वांसमोर तिला कसा मनवणार होता तो. तिची वर येण्याची वाट पाहावी लागणार होती. आता असाच काय उभा आहेस शुंभासारखा? जा फ्रेश होऊन लवकर ये केतन, आधीच उशीर झालाय, बाबा म्हणाले. तसा तो वैतागून क्षणभर डोळे मिटून वर जायला निघाला. तिने सांगितलेली गोष्ट विसरलेला तो आणि आता त्यालाच वाईट वाटत होतं. पटकन फ्रेश होऊन तो खाली आला आणि आरतीला सुरुवात झाली, कारण तो यायच्या आधीच सगळेच आरतीसाठी तयार होते. आरती झाली की जेवायला सगळे डायनिंग टेबलवर आले. पर्णी वाढत होती, पण ती राग आल्याने केतनकडे अजिबात पाहत नव्हती. तिची नाराजगी अर्थात त्याला तिच्या वागण्यातून जाणवत होती आणि त्याला चांगलंही वाटत नव्हतं. ती भाजी वाढायला जवळ आली तसा तिचा पदर ओढत तिला बारीक तोंड करत तो म्हणाला, सॉरी, ते मी विसरलो पर्णी. तिनं मात्र ऐकून न ऐकल्यासारखं केलेलं आणि तिचं असं दुर्लक्ष करणं त्याला त्रास देत होतं. काय रे केतन, देवापुढे मांडायला आंबा बर्फी आणलीस का? मी बोलले होते तुला सांगायला पर्णीला, आईनं नेमकंच विचारलं. अगं तिने सांगितली होती पण मीच विसरलो. जेवल्यावर घेऊन येतो वाटल्यास.
काय रे केतन, एक काम आठवणीने करत नाहीस, कसं रे होणार तुझं? आई म्हणाली. अगं आणतो जाऊन स्वीटमधून, जेवण झालं की आणतो. तो गिल्टी होत म्हणाला आणि खाली तोंड घालून जेवू लागला. सर्वांची जेवणं झाली आणि केतन आंबा बर्फी आणायला निघून गेला. पर्णी मात्र किचनमध्ये आवराआवरी करत होती. नाराज झालेली. माहीत नव्हतं केतनवर आता ती किती चिडणार होती. केतन तिचीच वाट पाहत होता. ती मात्र तिचं सगळं काम झाल्याशिवाय येणार नाही याची कल्पना त्याला होती. त्यात उद्या पुरणपोळीचा नैवेद्य असणार होता. ती त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आत्ताच काढून ठेवत होती आणि ते सगळं काढून झाल्यावर मगच वर बेडरूममध्ये आली. ती वर बेडरूममध्ये आली तर केतन इकडून तिकडे फिरत होता. तिनं आत येऊन दार लावलं तसा तो पटकन तिच्या जवळ आला. ती दार लावून अजून वळलीही नव्हती की तिला पाठीमागून येत त्याने जवळ घेतलं. ए पर्णी, ऐक तर. अगं तू अर्धवट ऐकलंस. त्या सचिनला ना बिलकुल अक्कल नाहीये कधी काय बोलावं याची. माझं ऐकून तर घे. आता दुसऱ्यांना वाईट ठरवून तुम्ही स्वतःला चांगलं सिद्ध करणार आहात का केतन? नाही, पण मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच. आणि बरंच झालं मला कळलं तरी तुम्ही आणखी कुठे कुठे फिरणार आहात मैत्रीण म्हणून तिच्यासोबत. नक्की तुमच्या मनात काय चाललंय केतन? माझ्याबद्दल नक्की तुम्हाला काही वाटतंय का नाहीच? अगं काय बोलत आहेस पर्णी? माझं ऐकून तर घे. अर्धवट ऐकून का मत बनवत आहेस यार तू तुझं? हो, मी जाणार आहे तिच्यासोबत लोणावळ्याला, कारण ऑफिसचं काम आहे. एक महत्त्वाची कॉन्फरन्स आहे, ती अटेंड करायला जायचं आहे मला तिच्यासोबत, एन्जॉय करायला नाही. आणि तुला हवंच असेल तर मेलच दाखवतो ना. काही गरज नाही त्याची केतन. मला कळलंय, एखाद्याला खोटं बोलायचं असेल ना तर आपण काहीही करा, तो व्यक्ती कसंही करून खोटं बोलतच राहतो, कारण त्यानं ठरवलेलं असतं दुसऱ्यांना फसवायचंय. पण तो इतरांना नाही, स्वतःला फसवत असतो. पण मी तुला फसवत नाहीये यार. तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये का? आणि असंच असेल तर सोड यार, मी काही सांगायला येणारच नाहीये. केतन आता चांगलाच चिडला होता. हाताची घडी घालत खिडकीच्या बाजूला जाऊन थांबला. खरं तर सचिनच्यामुळे हे सगळं घडलं होतं आणि हीच सल त्याला आता कुठेतरी सलत होती आणि यामुळेच त्याची प्रचंड चिडचिड होत होती. आणि आता पर्णीला समजावता त्याच्या नाकीनऊ येऊ लागलेले. त्यामुळे तो पुरता वैतागलेला त्याची चिडचिड बाहेर पडत होती. आजचा पार्ट इथंच संपलाय. हे तर होणारच होतं. बघूया आता केतन पर्णीला कसं समजावतोय. त्यासाठी ऐकत राहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.